सॉरी, भूक एवढी जोरात लागली पडली, तो गरम गरम तो पराठा आणि ते भाजी विचार न करता इकडे तोंड जळत आहे तरी खाता. अशा प्रकारे आमचं सुरू आहे नाश्ता. तर तर आम्ही आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत. इकडले नजारे जे आहेत ते खूप मस्त आहे. पहाड्यावरती घर, अशा वातावरणामध्ये येऊन इतकं मस्त वाटत आहे. खूप 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 मस्त वाटत आहे. तर आम्ही इकडे सगळे थांबलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. तर प्रकाश भाऊ सगळे आम्ही तर थोडं करून घेऊ आणि समोर वाढू. आम्ही सगळे गाडीतून उतरलो आणि काही चाय पिण्यासाठी गेलेला आहे. प्रवीणने सुद्धा चाय घेतलाय. तर चला चाय पिऊ, कारण हा जाम कधी सुटेल कधी निघेल हे काही सांगता येत नाही. बहुत बढ़िया एकदम सुंदर मौसम भी है और सुहाना सफर भी है. सफर सुहाना है, मौसम सुहाना है. और ये कश्मीर के वादियों में जो लोग घूमते हैं जन्नत है करके वाकई में जन्नत है. हमारे अंकल श्री इन्होंने भी बहुत ज़्यादा एंजॉयमेंट किए. अध्यक्ष महोदय जी, इस टीम के लीडर संजीत भाई गौतम साहब, इन्होंने यहाँ पर बहुत ही सराहनीय कार्य किए. उनके नेतृत्व में कई कार्य अच्छे हुए हैं. और हमारे नागपुर के एमपी सम्माननीय आदरणीय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी के प्रयासों से कश्मीर के वादियों में पूरे टनल और सीमेंट रोड और टनल पुल पूरा टनल से बिछा दिया गया है वादियों में. बहुत ही सराहनीय कार्य हमारे गडकरी साहब के माध्यम से हो रहे हैं. यही नहीं तो पूरे देश में हो रहे हैं. इतने लोकप्रिय नेता हमारे गडकरी साहब हैं.
बात तो सही है. सकाळी आम्ही आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्याच्या नंतर मध्ये आता नाश्ता पण झाला आमच्या आणि सगळ्या सोयी म्हणजे जसं आपण एखाद्याकडे जातो पाहुणं म्हणून अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आणि ते पण जितकी आपली खातिरदारी नाही भाई मजा आया. तितकी आम्ही केली. तर अशा प्रकारे आमचं सगळं झालं आणि ते नाश्ता केला, नाश्ता वगैरे सगळं झालं. त्यानंतर आम्ही इथून आता समोरच्या प्रवासाला निघत आहोत. तर धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आम्ही शेवट पोहोचलो आता बालटालमध्ये. बालटाल म्हणजे जिथून इथून यात्रा सुरू होते. तर आजचा मोसम म्हणजे इथला पूर्णच गरम दिसत आहे. सकाळी उठलो त्यावेळेस तर होती काही प्रमाणात थंडी, मात्र आता पूर्णच ऊन आहे. तरी असो, काही जे इथे असतात घोडे त्यांनी यात्रा करणार आहेत आणि बाकीचे काही पायी. तर अशी आमची यात्रा आहे. इथलं मोसम जे आता थोडं गरम होतं, आता माहित नाही समोर कसं काय राहील. तर तुम्ही इथलं दृश्य पाहू शकता. हे जे समोरचे यात्रिगण आहेत हे वापस आलेले आहेत आणि इथलं दृश्य अशा प्रकारे हे सगळं
तर इथे येताबरोबर सगळे कच्चरसाठी म्हणजे गाडी घोडागाडी अशा प्रकारे विचारपूस करताय पाहिजे का आणि दुकानं पण आहे तिथे. आता यात्रीचे स्थळ म्हटल्यावर दुकानं राहिलीच. देवेन भाऊ सुद्धा लाईव्ह बनवताना, अच्छा लाईव्ह नाही व्हिडिओ कॉलिंग वर आहे देवेन भाऊ. आणि इथली सिक्युरिटी जी आहे ते खूप मस्त जबरदस्त सिक्युरिटी. इथे तर तितकी नाही, मात्र आम्ही जिथे थांबलो होतो तिथली सिक्युरिटी खूपच जबरदस्त होती. तर वसंत भाऊ का आवाज बंद हो गया है, बंद नहीं हुआ, निकाल नहीं अभी 7 मिनट. गुफा तक वापस लाना भी है. ये हंसी वादिया आणि प्रवीण मोबाईल जरा जास्त समोर घेऊन गेलाय, पण माईक मात्र माझ्या कनेक्ट आहे. आम्ही आता अमरनाथचं जे मंदिर आहे त्याच्या अर्ध्यामध्ये पोहोचलेलो. आम्ही ज्या कचेवरती आलोय ते इथे थांबलेले आहेत. ते अर्ध्यात आल्यानंतर त्यांनी थांबवलं आणि इथला नजारे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे. खूप मस्त. मला तर फक्त ते शेअर मार्केटचे आणि ते चायचं ते वस्तूच दिसत आहे. खूप 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 मस्त. माणसानं जीवनात एकदा तरी इथं यायला पाहिजे.
हे स्वर्ग म्हटलं तरी हरकत नाही अशासारखं आहे. तुम्हाला मी ते बर्फाचे ढिगाडे दाखवतो. मी तर आधी तो दुसराच काही प्रकार समजत होतो, मात्र प्रकाश भाऊ यांनी सांगितलं की तो बर्फच आहे, मात्र तो न विरघडणारा बर्फ आहे. तर मी तुम्हाला तो झूम करून दाखवतो आता. ग्लेशियर ये हमारे भैया तो पैदल ही आए थे, आधा से ज्यादा दूर पैदल ही आए थे, लेकिन उन्होंने भी सोचा बाबा बर्फानी कि चलो को खाना और प्यासे को पानी। जय बाबा बर्फानी, जय माता। हाँ, ये बैठने का कारण ऐसा था कि घोड़े वाले मतलब बहुत ही ये कर रहे थे. उसने भैया बैठे, मेरे को बैठने का उनका कोई विचार नहीं था. इनने मतलब पूरा सोच के आए थे कि आज मैं चलूंगा तो पैदल ही चलूंगा, लेकिन इनको ये इतने दयालु है कि इनको जो दया आ गई घोड़े वालों की, तो ये घोड़ों पे बैठे. नहीं तो इनका पूरा मतलब आज जुनून से आए थे कि मैं चलूंगा तो पैदल ही चलूंगा, और आए भी थे. तो ऐसे हमारे भैया हाँ खड़ा जो हमारी सेवा में लगे रहते हैं, ये भी चल रही है, ये भी पैदल. हाँ, हमारे गौतम जी जो है, इनने जो मन्नत मांगी थी, इन्होंने बोला था, मतलब पहले से हम भी बोल रहे थे कि नहीं अपन प्लेन इससे अबे जल्दी बोल 2 मिनट आप रुकिए, यहाँ रही. हाँ, तो हम बोल रहे थे कि इनको कि आप चॉपर से ही जाइए. अच्छा, लेकिन वो मान ही नहीं रहते. नहीं बोले, मैंने मन्नत मांगी, जाऊंगा तो पैदल ही जाऊंगा. तो फिर भी इनको भी आधा दूर देखिए पैदल आए यहाँ, आप देख सकते हो. तो चल ही रहे, बस पानी पीने के लिए थोड़ा रुके हैं. इतना दूर आने के बाद भी चेहरे पे कुछ भी थकान उनकी दिख नहीं रही है, क्योंकि जो जुनून है इनका वो बहुत ही मतलब बढ़िया. दर्शन करके आए भैया, दर्शन होने के बाद अभी हाँ, करने वाले हैं। खाली यही पैदल आए हैं और जा भी रहे हमारे आगे. खाली हमें फोटो निकालने में और वीडियो निकालने में ये रखा दिया, क्या बोलते हैं, व्यस्त कर दिया. रिपोर्टर की पदवी दी है. हाँ, हमें रिपोर्टर की पदवी दी है. तो देख सकते हैं आप यहाँ के यात्रीगण, जैसे कि घोड़ों पे नामकरण हो रहा था, लेकिन हमारे कोई घोड़े गधों के ऊपर हाँ.
तर ती आहे अमरनाथ गुफा आणि पर्वत. तर नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश आणि प्रवीण सोबत आहे. तर आम्ही आलेलो आहे आता अमरनाथ गुफेपाशी, जे तुम्ही पाहू शकता समोर अमरनाथ गुफा दिसतात त्या. आणि आता खाली आलो. खाली आल्याच्या नंतर मध्ये तिकडे मोबाईल अलाव नसल्यामुळे मी तिथे रेकॉर्डिंग करू शकलो नाही, शूट करू शकलो नाही. तर आता मला इकडे एक मोकळी जागा दिसली, तर मी माझ्या कॅमेराचा सेटअप केला आणि प्रवीण म्हणत होता की पाण्यात आपण पाय डुबवून पाहू. तर म्हटलं चल, मग मी कॅमेरा सेट केला आणि मी तर डुबवून आलो पाय. आता याला पाठवतो. आता मी पाहतो पाणी किती गरम आहे, मी चेक करून येतो. तर गरम असेल तर आंघोळ पण करून येतो. आंघोळ तशी आली आहे, मी डबल आंघोळीची गोष्ट करतो. अरे मामा, पाणी नाही हे, बरफ बरफ, पूर्ण बरफ. पाणी इतकं थंड आहे, इतकं थंड आहे, आम्ही ते सांगू शकत नाही. पाण्यामध्ये पाय सुद्धा नाही टाकू शकत, इतकं ते पाणी थंड आहे. मगाशी एक मुलगा होता, त्यांनी तिथे आंघोळ केली. तर कशी त्यांनी आंघोळ केली मला माहिती नाही, पण पाण्याचे टेम्परेचर ते इतकं आहे, म्हणजे ते कमी आहे, हा खूप जास्त. असं समोर तुम्ही पाहू शकता बरफ, आणि ते तिथं सुद्धा तिथून वॉटरफॉल पहा, छोटासा वॉटरफॉल आहे आणि तिथे सुद्धा बरफ साचलेला आहे. समोर जी गुफा आहे तिला पवित्र गुफा असं म्हटलं जातं. अशासारखी हे वातावरण तर प्रवीणने पाय डबल पाण्याच्यावर पाय टाकला. आता पाय नाही टाकत, पण हातात थोडं घेऊन येतो. पाय तर थंडी आल्या, थंडी इकडे खूप आहे. मगाशी येत आता माझे डोकं पण पकडलं होतं, प्रवीणचं पण डोकं पकडलं होतं. आणि थोडं दूर चाललं की पुन्हा ऑक्सिजन खूप कमी असल्यामुळे खूप लवकर दम भरून येत होता. म्हणून थोडा वेळ चालायचो, थोडा वेळ थांबायचो, थोडा वेळ चालायचो, थोडा वेळ थांबायचो, अशासारखं करत आम्ही पोहोचलो. तर मग आता इकडलं हे प्लेस खूप छान मिळालं, आम्ही थांबलो इथे. इकडे सुद्धा एक वॉटरफॉल आहे, जे मी तुम्हाला कॅमेरा फिरून दाखवीन. आणि इकडे आजूबाजूची जे पहाडी आहे, पहाडी नाही म्हटलं ही पर्वतच म्हटले, इथे झाड एक सुद्धा नाहीये, एक दूर दूरपर्यंत एकही झाड नाहीये. पूर्ण दगड, बरफ आणि पर्वत. तर मी थोडं पाणी हातात घेऊन पाहतो. कसे तर हात आधीच थंड आहे, पण पुन्हा एकदा हॅलो नाही मामा, हा चप्पलच ठेव. मी स्वेटर आणलं होतं, पण मला आधी म्हणजे मगाशी स्वेटरची काही आवश्यकता वाटली नाही, त्यामुळे प्रवीणने घातलं. तशी थंडी आहे, पण मी महसूस करून घेत नाही. मात्र पाणी खूप थंड आहे. बरं, मोसम पण छान आहे, अशासारखं आहे. चला मी तुम्हाला एक असं फिरून दाखवतो. मी तुम्हाला जे वॉटरफॉल म्हटलं होतं, हा आहे तो छोटासा वॉटरफॉल. आणि इकडले जर तुम्ही पर्वत तसे पाहू शकता. हा, तर मी तुम्हाला झूम सुद्धा करून दाखवतो.
मित्रांनो, आमचा प्रवास इथपर्यंत होता आणि असा झाला. आता आम्ही इथून परत जाऊ. परत म्हटल्यावर बालठाण प्रवीण, बालठाण ना रे, आता आपण बालठाणला येऊ ना. समोर बालठाण आहे. बालठाण पर्यंत आम्ही पुन्हा परत घोड्यानेच जाऊ, कारण पायी चालण्याची तर शक्ती कॅपॅसिटी आहे नाही. आणि हो, आम्ही सर्वात आधी तर जसं आमचं सगळं सडनली ठरलं, असं काही आधी ठरलेलं होतं नाही. एक दिवस आधी म्हणजे येण्याच्या एक दिवस आधी म्हणजे रात्री आम्ही येण्याचे ठरवलं, रिझर्वेशन केलं. असं तर होत नाही, मात्र झालं. इथे येण्यासाठी परमिशन घ्यायची असते, ते सुद्धा आम्ही एक दिवस आधी घेतली, ती मिळाली. त्यानंतर आम्ही चॉपरने येण्याचा विचार केला होता. म्हणजे ते जे आधी गाव सांगितलं त्या गावापासून इथून जवळपास 15-16 किलोमीटर आहे. तर ठरवलं होतं येण्याचं, मात्र ते सक्सेस नाही आलं. त्यामुळे आम्ही मग ठरवलं की चला पायी आम्ही आलो तरी 3-4 किलोमीटर पायी आल्याच्या नंतर मध्ये मग वाटलं की पायी जाणं पण थोडं अवघड झालंय. तर मग आम्ही घोड्याची व्यवस्था केली म्हणजे घोड्याची व्यवस्था ऑलरेडी इथं राहते. तर मग घोड्यावर बसून आम्ही सगळे 8 व्यक्तीच्या सोबत आलो. ते 8ही व्यक्ती घोड्यावर बसून सगळे इथपर्यंत आलो. इथपर्यंत आल्याच्या नंतर जवळपास 3 किलोमीटरचा हा अंतर असतं मंदिरापासून. ते तिथे जे घोडेवाले उतरून देतात. त्यानंतर मध्ये जर घोड्यानी आलं तर तिथून ज्यांना चालणं होत नाही ते पालखी करतात, आणि पालखीने ते पूर्ण मंदिरापर्यंत नेऊन देतात पालखीवाले. आणि बालठाण, जे मी गाव सांगितलं बालठाण पासूनच 3 सर्व्हिस आहेत. एक तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ शकता, दुसरं म्हणजे घोड्याने येऊ शकता, आणि तिसरं पालखीने येऊ शकता. जर तुम्ही तिथूनच पालखीने येत आहे तर तुम्ही मंदिरापर्यंत सरळ पालखीने जाऊ शकता. आणि जर तुम्ही ठरवलं की मी चॉपरने येतो म्हणजे हेलिकॉप्टरने येतो, तर त्यासाठी जवळपास 5 ते 6 किलोमीटर पुन्हा आधी ते हेलिपॅड आहे, तिथे तो हेलिकॉप्टर उतरते. आणि तिथून आता हेलिकॉप्टरने येणारा व्यक्ती तो पायी चालण्याची तर त्याच्यात कॅपॅसिटी राहत नाही. तर मग तिथून सुद्धा पालखीची व्यवस्था राहते. मग ते सरळ दर्शन होते. आणि हेलिकॉप्टरची व्यवस्था झाली त्याच्यानंतर पालखीची व्यवस्था राहते बालठाणवरून, आणि घोड्याची व्यवस्था. तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथे येऊ शकता. तुम्ही पायी सुद्धा येऊ शकता, मात्र पायी येण्यासाठी एनर्जी भरपूर लागते, कारण प्रवास लांबचा आहे, पहाडी आहे, खुद्दा उतरणं आणि खुद्दा चढणं हा सगळं. तर त्यामुळे मी तर म्हणत नाही की कोणाला जमणार नाही किंवा पण ज्यांच्याशी होते त्यांनी या, नाहीतर बाकीच्या सर्व्हिसचा लाभ घ्या. अशा प्रकारे इथली ही यात्रा आहे. आणि ही इकडल्या दिशेने येण्याची माझी ही पहिली वेळ होती. आणि सोबत माझ्या मित्र आल्या प्रवीण, तो सुद्धा पहिल्यांदा आलाय. वातावरण इकडलं खूप छान आहे. पाहून तर असं वाटत आहे जसं मी डोळ्यांनी पाहतो. तर आतापर्यंत मी सगळं फोटोमध्ये, वॉलपेपरमध्येच पाहिलं, मात्र हे सगळं निसर्ग स्वतःच्या डोळ्यांनी पाहून मला खूप आनंद होता आणि खूप तृप्त वाटतंय एवढे. अशा प्रकारे हे होतं. मला असं वाटतं सर्वांनी तर एकदा यायला पाहिजे. पण येतानी आज मगाशी मी कल्याणीला कॉल केला आणि म्हटलं कल्याणी तुला पण इथे यायचं, पण येणं हे तुझ्यासाठी होईल नाही होईल, कारण मीच येतानी तिथेच थांबण्याचा विचार केला होता. म्हणजे जिथून मी त्या घोड्यावाल्यांनी मला उतरून दिलं त्याच्यानंतर काही दूर आलो आणि मग मला समजले की नाही इथे ऑक्सिजनची खूप कमी आहे. मी जवळपास 5-6 मिनिटे चाललो आणि मला खूप दम भरून आला. मी प्रवीणला तसंच म्हटलं, प्रवीण म्हटलं तू ये, मी नाही येऊ शकत म्हटलं. पण प्रवीणने म्हटलं चल आपण जाऊ, काही करू. मग असं करत 5 मिनिटं चालणं, पुन्हा 2 मिनिटं थांबणं, 5 मिनिटं चालणं, 2 मिनिटं थांबणं, अशा प्रकारे आम्ही तो प्रवास केला. आणि मंदिरात पण गेलो आणि तिथून खाली उतरलो. खाली उतरल्याच्या नंतर प्रवीणनी म्हटलं की आपण काहीतरी एखाद्या चांगल्या ठिकाणी बसू आणि काही खाऊ. तर मग सोबत बिस्किटचे पॅकेट आणले होते, ते खाल्ले.